नमस्ते मित्रांनो, आज 24/1/26 ही गाडी नाही का मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकली होती की हिचा ॲक्सिडेंट झालेला होता. मागच्या व्हिडिओमध्ये आहे बघा, ते बघा नंबर बघा, त्यात नंबर बी मेन्शन केलेला आहे आणि टाकीची कंडिशन बाकीची कंडिशन सगळं सांगितली होती. आता फायनली गाडी 1-2 दिवसापूर्वी बारामतीहून आउट काढून सगळे आलेली, चाशी बिशी फोर्क वगैरे, हँडल नवीन टाकलाय, कोनसट बी नवीन टाकलाय. आता बाकीचं आपण इथं आपल्या गॅरेजला पूर्ण तिचं तयारी करणार आहे. पुढचा व्हिडिओ पुढं. मागच्या व्हिडिओमध्ये ते मॅगविलचं बी दाखवलं बघा. मॅगविल नाही का बारामतीहून त्यांनी खोलून आहे असंच दिलं आपल्याला. त्याची बी बॅड कंडिशन आहे, एकदम तुटलेलं आहे, बेंड झालं आहे. बाकीचा भाग काही थोडाफार नाहीच आहे. फायनली मॅगविल आणि टायर हे आलेलं आहे आपल्या आतमध्ये शॉपमध्ये आहे ना. ते मटेरियल आहे बाकीचं तुम्ही बघू शकता. फायबर किट आलेलं आहे. टाकीसुद्धा आलेली आहे. बाकीचं हे बघू शकता, सिल्बिंग वगैरे आणलं आहे. आणि बाकी आपल्याकडं मटेरियल आहे भरपूर, म्हणजे बाहेरनं काय आणायची गरज नाही. जेवढं लागतं तेवढं आपण मागवलं आहे. आपल्याकडं नव्हतं तेवढं पुण्यावरून, बाकीचं आपल्याकडं आहे. त्यामुळं आपल्या इथलं सगळं स्पेअर जोडून गाडी आपण 1-2 दिवसात रेडी करणार आहे. अजून त्याचं हेडचं काम आहे, हेड बी तुटलेलं आहे. त्यानंतर बघू पुढं. एकदम व्यवस्थित बसव, क्रॅश बेस पडू नको तू. बघा आमचा माणसाने जोडायला चालू केलं या. मला बघू शकता बघा. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतोय पण दिसत नाही, म्हणलं आज दाखवतो. ड्रम प्लेट बी नवीनच आणली, ओरिजिनल आणली या. मीटरचं गिअर बी मॅच करा व्यवस्थित. काय होते ब्रॅकेटमध्ये बदल आहे का? सेमच आहे, नाही काय बदल. खालचे वरचे बुट लबर लाव. पॅनल ब्रॅकेट फिटिंग. बंपर व्यवस्थित झाला ना फिट. बंपर झाला. आता मीटर बघू शकता. मीटर फिटिंग आणि हेडलाईट फिटिंग ओके. मध्ये बिटू मामा रात्री फोन केला का? ही आमच्या गिअरला एक शेजारचं आमचं माकड आलंय या. ते म्हणतंय काढ मला गॅस शूटिंग मध्ये, मग घेतलं त्याला. यश नीट धर रे. होणार ना, क्वालिटी होणार काम. तू गॅरेजला कामाला ये, मामाचं सोडून दे, क्वालिटीच होणार. फेअरिंग इंडिकेटर फिटिंग ओके. हे आमचे मित्र आबा बिनवडे साहेब बघा. ओके, एक नंबर बोला. आता आपण नाही ना, ही ॲक्सिडेंट झालेली गाडी होती ना स्प्लेंडर, बारामतीहून आउट काढलेली, तिचं हेडचं चालू केलं आता बघा. हेड आता काही इथं असा इथं एवढा तुकडा उडला आहे एवढा. तर ते तुकडा आता बारामती किंवा दौंड घेऊन जाणार आहे हेड. बघू काय म्हणतात काय नाही, बघू पुढे. जर झाला दुरुस्त तर हा दुरुस्त होईल, नाही तर मग नवीन टाकल्या जाईल. ओके. आपण नाही का ती स्प्लेंडरचं नाही का ॲक्सिडेंट झालेली गाडीचं हेडचं खोलून नाही का आपण दिलं ह्याला बारामतीला दिला नाही, दौंडलाच झालं काम त्याचं. बघा तुम्ही
आपल्याला रात्री त्यांनीच पोच केला, ज्यांनी त्या ह्याचं काम केलं त्यांनीच पोच केला. मस्त करून दिले त्यांनी काम, काय नाही अडचण. आमचे हे आबा बघा, चेक करा आबा व्यवस्थित झाले काय. अशा तऱ्हेने ते हेडसक करून आणले. आता आपण गाडी आज आहे ना तिला पूर्ण सगळं क्लिअर करून आहे ना देऊन टाकणार आहे आज गाडी. काय लय दिवस झालं, आज सगळं मटेरियल आता आलेलं आहे. पूर्ण गाडी हेडचं बिडचं जोडून सगळं फायनल करून आपण देऊन टाकणार आहे. हेडचं झालं आहे आता, काय हेडचं तर काम नव्हतं काय, फक्त तेवढं वेल्डिंगचंच होतं तेवढं. ओके, बघू पुढं आता सगळं जोडून टाकू. स्वच्छ करून घेतलंय सगळं, आता जोडून टाकायचं. आता बघा अल्ट्रा होते काय. फायनली हेड जोडून झालाय. मागचे टेल आणि इंडिकेटर जोडून झालंय. बॅटरी बी टाकली आहे, हे बी जोडायचं, नवीनच आणले. आता टाके बी जोडायचे. आता काय करायला का, काय झालं त्याचं वायर ह्या साईडला आहे. थांब एक मिनटं. झालं ना काय, टाकी जोडायचं राहिलं ना काय. टाकी बघा अशी लेटेस्टमध्ये ब्लॅक कलर, पूर्ण ब्लॅकवर रेडियम हिरोचं नवीन व्हर्जनमध्ये टाकले आहे. पहिली होती जी अशी होती टाकी. मित्रांनो गाडी झाली चालू, बघू शकता तुम्ही. आता पॅनल जोडायचे आहेत. आमच्याकडे आता चाललंय ब्रेक लाईटचं काय 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 वायरिंग चालू करायचं. 26 तुमच्याकडे येणार, दोन्ही बी बॉक्स जोडून झाले बाबा. तसं नाही, आज कांदा का नाही. मित्रांनो आपण ॲक्सिडेंट झालेली जी गाडी आहे ना पूर्ण रेडी झाली बरं का. आता आज देऊन टाकायची. आज सोमवार आहे. आज 2/2/2026 रोजी गाडी संध्याकाळी 5 वाजता देऊन टाकायची. ही गाडी सगळी रेडी केली आहे. तर आपला व्हिडिओ जर आहे ना पूर्ण बघायचा असेल तर यूट्यूब चॅनल जायचा, आयुष्यमान होले रॉक. मी इंस्टामध्ये तुम्हाला लिंक देईन, पण पूर्ण व्हिडिओ तुम्हाला तिथं बघायला मिळेल. अशी तर ही गाडी झालेली आहे.